नागपूर, नाशिक, अकोला, अमरावतीमध्ये आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतीये। नागपुरात एकूण 17 उमेदवार रिंगणात असून मतदानाला सुरुवात झाली आहे। 124 मतदान केंद्रांवर ही निवडणूक होते। यासाठी 680 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघासाठी 35,009 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। आज विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक नागपुरात सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि सगळ्यात समोर आहेत नागो गाणार विद्यमान आमदार। त्यांना चॅलेंज यावेळेला जसं उमेदवारांकडून आहे तर तशीच स्वतःच्या महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या आतून सुद्धा आहे, संघ परिवारात सुद्धा आहे आणि त्यामुळे ही फेर निवडणूक जास्तच रंगलेली आहे। मात्र या सर्वांचा परिणाम या निवडणुकीवर होणार का हा प्रश्न आहे। एकीकडे मुंबईत युती तुटली असली तरी अमरावतीच्या पदवीधर मतदारसंघात शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला। आज पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। अमरावती पदवीधर मतदारसंघात युती कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं। या ठिकाणी गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजित पाटील हे रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे संजय खोडके, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून प्राध्यापक दीपक धोटे तर पक्ष म्हणून डॉक्टर अविनाश चौधरी रिंगणात आहेत। अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। प्राचार्य मेघश्याम करडे आणि प्राध्यापक अशोक चोपडे यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडते, त्यासाठी काँग्रेसकडून संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपकडून गृहराज्यमंत्री रणजित पाटील मैदानात उभे आहेत। मात्र आता त्यांना प्राचार्यांना धमकी दिल्याचं समोर येत आहे। या धमकीचा कथित ऑडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे।